राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून 11,000 कोटी रुपयांचा निधी अतिवृष्टी आणि नमो शेतकरी योजनेच्या हप्त्यासाठी आज मंजूर करण्यात आला आहे। सरकारच्या माध्यमातून आजपासून पुढील 3 दिवसांमध्ये शेतकऱ्यांना अतिवृष्टी आणि नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याचे पैसे बँकेच्या खात्यावरती वितरित होणार आहे। म्हणजे आज 12 जिल्हे, उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे असं राज्यातील 36च्या 36 सर्व जिल्ह्यामध्ये आता या पैशांचं वितरण होणार आहे, असं मुख्यमंत्री साहेबांनी आत्ताच पत्रकारांना बोलताना सांगून टाकलं आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वाटत असेल की इतके दिवस पैशांसाठी का वाट बघायला लावली, आम्ही आज पैसे येतील उद्या पैसे येतील असं आतुरतेने वाट बघत आहोत। तुम्ही फक्त सांगता आज पैसे येतील उद्या पैसे येतील, परंतु आमच्या बँकेच्या खात्यावरती का पैसे सोडले नाहीत असं जेव्हा या ठिकाणी शेतकऱ्यांनी प्रश्न केला, आता त्याचं कारण सुद्धा मुख्यमंत्री साहेबांनी पत्रकार परिषदेमध्ये शेतकरी बांधवांना सांगितले। ते म्हणजे मागच्या या ठिकाणी गेल्या 1 महिन्यापासून आता मतदानाच्या पूर्वी आचारसंहिता लावली होती आणि आचारसंहिता लावल्यामुळे कोणत्याही योजनांचे पैसे बँकेच्या खात्यावरती सोडले जात नसतात। त्यामुळे 19 नोव्हेंबरला फक्त आणि फक्त शेतकऱ्यांच्या बँकेच्या खात्यावरती केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसानचे पैसे दिले होते, कारण केंद्रात आचारसंहिता नव्हती, मतदान नव्हते, फक्त राज्य सरकारच्या माध्यमातून आचारसंहिता आणि मतदान होते, कारण ही स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणुका होत्या। त्यामुळे नमोचा हप्ता तुम्हाला मिळाला नाही, फक्त पीएम किसानचे 2,000 रुपये मिळाले। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून मतदान या ठिकाणी पूर्ण झाले, व्यवस्थित झाले आणि निकालाच्या तोंडावर आता 21 तारखेला निकाल आहे, त्याच्या आधीच 10 दिवस तुम्हाला बँकेच्या खात्यावरती आता डीबीटीच्या माध्यमातून नमो शेतकरी योजनेचे पैसे आणि अतिवृष्टीचे पैसे सोडण्यासाठी सरकारच्या माध्यमातून आता सुरुवात झाली आहे। बघा, त्या ठिकाणी 15 दिवसांच्या पाठीमागे अतिवृष्टीचे पैसे शेतकऱ्यांना आता मोजक्याच निम्म्या शेतकऱ्यांना मिळालेत। जे शेतकरी बाकी राहिलेत, जे शेतकरी वाट बघत आहेत, त्यांना आज उद्या परवा असं 3 दिवस त्या ठिकाणी 3 टप्प्यानुसार पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती करून टाका, अशा प्रकारचे आदेश बँकेच्या अधिकाऱ्यांना मुख्यमंत्री साहेबांनी दिल्याचं पाहायला मिळतंय। शेतकरी बांधवांनो, तुमचं पण अतिवृष्टीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये नुकसान झालं असेल आणि या ठिकाणी तुम्हाला पैसे मिळाले नसतील आणि तुम्ही वाट बघून थकला असाल, तर तुमच्यासाठी आता सरकारच्या माध्यमातून 11,000 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर या ठिकाणी करण्यात आलेत। अतिवृष्टीचे 15,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये या ठिकाणी एकत्रित जमा आता तुम्हाला 17,000 रुपये करण्यात येणार आहेत। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत, 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये आज, उद्यासाठी 12 जिल्ह्यामध्ये आणि परवा दिवशीसाठी 12 जिल्ह्यामध्ये असं 3 दिवस पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून जमा करण्याची ऑर्डर स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। आता शेतकरी बांधवांनो, पहिल्या दिवशी सर्वच शेतकऱ्यांना पैसे आज देणं शक्य नाही आहे, त्यामुळे 3 टप्प्यामध्ये तुम्हाला पैसे मिळणार आहेत। मग आज पहिल्या टप्प्यातील कोणत्या 12 जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 17,000 रुपये बँकेच्या खात्यावरती सोडले जाणार आहेत? आतापर्यंत फक्त आज पैसे येतील उद्या पैसे येतील अशा प्रकारच्या खोट्या बातम्यांचा कहर या ठिकाणी सुरू होता, सोशल मीडियावर सुरू होता। त्यामुळे शेतकरी बांधवांना नेमकं खरी बातमी कोणती आहे याबद्दल मोठा प्रश्न पडायचा। यावरती स्वतः कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आवाहन करण्यात आले की ज्या वेळेस सरकारच्या माध्यमातून पैसे मंजूर होतात त्यावेळेसच शेतकऱ्यांच्या खात्यावरती पैसे येत असतात। त्यामुळे खोट्या बातमीवर विश्वास ठेवू नका, सरकारने काढलेल्या GR वर तुम्ही या ठिकाणी विश्वास ठेवा, अशा प्रकारचे आवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना आता करण्यात आले। आज पहिल्या टप्प्यातील कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचे 15,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये खात्यावरती जमा करण्यात येणार आहे, याचीच अपडेट तुम्हाला स्वतः या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांनी काय काय दिल्या याचीच अपडेट आपण 2 मिनिटांच्या आतमध्ये आता तुम्हाला सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, तुम्हाला अतिवृष्टीचे आणि नमोचे दोन्हीचे मिळून 17,000 रुपये आजच्या आज जर पाहिजे असेल तर तुम्हाला नेमकं कोणकोणत्या आज पहिल्या टप्प्यातील पहिल्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे, लक्षपूर्वक बघायचं आहे। आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत आणि 36 जिल्ह्यामध्ये एकदम पैसे जात नसतात, कारण डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे डीबीटीचा तसा नियम असतो की फक्त आणि फक्त 36 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती 1 दिवस या ठिकाणी पैशांचं वितरण होत असतं। त्यामुळे आज फक्त 36 लाख शेतकरी बांधवांच्या खात्यावरती अतिवृष्टीचे आता 15,000 रुपये आणि नमोचे 2,000 रुपये या ठिकाणी वितरित करण्याची ऑर्डर सरकारच्या माध्यमातून आता निवडण्यात आल्या। आता यासाठी सरकारने 2 याद्या जाहीर केलेत। पहिली यादी आता अपात्र यादी आणि दुसरी यादी जी आहे तर ती अपात्र यादी। असं सांगण्यात आले की 8 जिल्ह्यामध्ये अपात्र झालेल्या शेतकऱ्यांची नावे सामील केलेत। म्हणजे 8 जिल्हे आपल्या राज्यातील असे आहेत त्यांना
पैशांची वाट बघून पण या ठिकाणी पैसे मिळणार नाहीत। मग आता कोणकोणत्या शेतकऱ्यांची पात्र यादी करण्यात आल्या, कोणत्या शेतकऱ्यांना पैसे मिळणार नाहीत आणि कोणत्या शेतकऱ्यांना आज पहिल्या टप्प्यामध्ये पैसे मिळणार आहेत, उद्या कोणाला मिळणार आहेत, परवा कोणाला पैसे मिळणार आहेत हे आपण बघणार आहोत। त्याचं कारण म्हणजे 3 दिवस पैशांचं वाटप करणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्री साहेबांनी आता पीक विमा म्हणजेच अतिवृष्टीची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना आणि या ठिकाणी नमोची वाट बघणाऱ्या शेतकऱ्यांना सांगितले। शेतकरी बांधवांनो, नेमकं कोणकोणत्या 8 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी होणार नाही, शेतकऱ्यांना अपात्र करण्यात आले, त्यांना पैशांची वाट अजिबात बघू नये असं सांगण्यात आले, ते 8 जिल्हे आपण लगेच पाहणार आहोत। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला जर अतिवृष्टीचे पैसे बँकेच्या खात्यावरती आजच्या आज 1500 रुपये मिळवायचे असतील, तसेच नमो शेतकरी योजनेच्या माध्यमातून 2000 रुपये पण 8व्या हप्त्याचे आजच्या आज पाहिजे असतील, तर सरकारने यासाठी कोणकोणत्या अटी पात्रता लावलेत, नेमकं आजच्या आज या ठिकाणी तुमच्या गावामध्ये किती वाजता पैसे येणार आहेत, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज पहिल्या दिवशी पहिला टप्पा सुरू करण्यात या ठिकाणी आलाय, हे तुम्ही या ठिकाणी आता पाहायचं आहे। कोणी सुद्धा अर्धवट व्हिडिओ सोडून जाण्याची चूक करू नका, कारण ही जी माहिती आहे तर ती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिल्या। गेल्या 15 दिवसामध्ये अतिवृष्टीचे 15,000 आणि नमोचे 2,000 बँकेच्या खात्यावरती सोडण्यात येणार होते, परंतु मतदाना दिवशी आचारसंहिता या ठिकाणी गेल्या महिन्यापासून चालू होती, त्यामुळे कोणताही लाभ कोणत्याही योजनांच्या माध्यमातून दिला जात नसतो, हा निवडणूक अधिकाऱ्यांचा नियम असतो। त्यामुळे लक्षात ठेवा, तुम्हाला पैशांचं वितरण मागील 15 दिवसांमध्ये झालं नाही, नाराज होऊ नका शेतकरी बांधवांनो। 11,000 कोटी रुपये सरकारने मंजूर केलेत आणि पैशांचं वितरण आजपासून पुढील 3 दिवसांमध्ये आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये टप्प्याटप्प्याने होणार आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये होणार आहे, कोणाकोणाला होणार आहे, कोणत्या नियमानुसार होणार आहे, लगेच तुम्ही त्या ठिकाणी पाहून घ्यायचं आहे। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी सरकारने सांगितले हे वितरण आम्ही सर्वांनाच देणार नाही आहे, देणं शक्य पण नाही, कारण सरकारला एवढा पैसा नाही आहे, तिजोरीमध्ये एकदम खणखणाट आहे। फक्त 11,000 कोटी या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले, ते पण केंद्र सरकारने दिलेत। राज्य सरकारच्या माध्यमातून लाडक्या बहिणीला महिन्याला 1500 रुपये द्यावे लागतात आणि त्यामुळे सरकारची तिजोरी एकदम मोकळी आहे। 11,000 कोटी त्या ठिकाणी केंद्र सरकारने दिलेत, परंतु हे पैसे सर्वांना जर दिले तर या ठिकाणी गोरगरीब शेतकऱ्यांवर अन्याय होईल। त्यामुळे 4 नियमामध्ये जे शेतकरी बसतात त्यांनाच आज पहिल्या टप्प्यामध्ये पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती डीबीटीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। बाकीच्या शेतकऱ्यांना मात्र या ठिकाणी 8 जिल्ह्यामध्ये वितरण होणार नाही आहे। फक्त या नियमांतर्गत या अटीनुसारच पैशांचं वितरण डीबीटीच्या माध्यमातून होणार असल्याची अपडेट सरकारच्या माध्यमातून आल्या। मग या ठिकाणी आता कोणकोणत्या अटी व कोणकोणत्या नियमानुसार आज पहिल्या दिवशी पैशांचं वितरण होणार आहे पहा। शेतकरी बांधवांनो, मुख्यमंत्र्यांनी सांगितले आतापर्यंत जे काय कोणत्याही योजनाचे तुम्ही मग PM किसान योजना असेल आणि नमो शेतकरी योजना असेल, आतापर्यंत जे काय वितरण झालं तर ते कोणत्याही अटी व पात्रतेनुसार त्या ठिकाणी झालेलं नव्हतं, परंतु शेतकरी याचा गैरफायदा घेऊ लागलेत, चुकीच्या मार्गाने लाभ घेऊ लागलेत। त्यामुळे कृषी विभागाला अशा प्रकारचा संशय आलाय। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अटी पात्रतेनुसारच तुम्हाला नमोचे पैसे आणि अटी पात्रतेनुसारच तुम्हाला अतिवृष्टीचे पैसे आज पहिल्या दिवशी या 12 जिल्ह्यामध्ये आता वितरण होणार आहे। शेतकरी बांधवांनो, आता ज्या शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे 15,000 आणि नमोचे आता 2,000 रुपये येणार आहेत, ते या नियमामध्ये जे शेतकरी बसतील त्यांच्याच खात्यावरती पैसे येणार आहेत। पहिला नियम सांगण्यात आलाय ते म्हणजे शेतकरी बांधवांनो, तुम्ही आधी ऐकला पण असणार, परंतु हा नियम या ठिकाणी अधिकृतपणे आता झालेला आहे। तो म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या खात्यावरती PM किसानचे 2,000 रुपये आलेत, फक्त त्यांनाच नोव्हेंबर आणि डिसेंबरचे बघा त्यांना त्यांच्या खात्यावरती आता या ठिकाणी मागील नोव्हेंबर महिन्यामध्ये अनेकांना पैसे मिळाले, त्यांना आता या ठिकाणी पैशांचं वितरण बँकेच्या खात्यावरती मिळणार आहे। बाकीच्या शेतकऱ्यांना अजिबात वाट बघू नये असं सांगण्यात आले। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला सुद्धा या ठिकाणी आता PMचे पैसे मिळाले असतील तर तुम्हाला सुद्धा आज उद्या परवा 3 दिवसांमध्ये तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे। पहिल्या टप्प्यामध्ये या ठिकाणी फक्त याच महत्त्वाच्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। आता झाला पहिला नियम तुम्हाला सांगितला, मग आता कोणत्या 12 जिल्ह्यांची यादी कोणत्या बँकांना देण्यात आल्या याची सुद्धा अपडेट तुम्हाला पुढे लगेच सांगणार आहे। परंतु दुसरा नियम सरकारच्या माध्यमातून लावण्यात आला आहे, यामध्ये जवळपास 13 ते 14 लाख शेतकरी आता अपात्र करण्यात येणार आहे, ती म्हणजे अपात्र यादी लावण्यात आल्या। दुसरा नियम KYCचा बद्दल आहे। आता KYC अनेक शेतकऱ्यांनी केल्या पण चुकीच्या मार्गाने केल्या असल्याचं समोर आले, म्हणजे फार्मर ID कार्ड तुमच्याकडे आहे, परंतु KYC करताना मात्र ही महत्त्वाची चूक केल्यामुळे तुम्हाला
पैशाचं वितरण खात्यामध्ये या ठिकाणी अनेकांना होणार नसल्याचं सांगण्यात आलंय। मग काय काय चुका तुम्हाला सुधारायच्या आहेत आणि आज 12 जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला पैसे मिळणार आहे आणि कोणत्या अटीनुसार येणार आहे, तसेच तुम्हाला फार्मर आयडी कार्ड काढला असेल तर अजून एक गोल्डन चान्स तुम्हाला सांगितला आहे। तर फार्मर आयडी कार्ड काढणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना महिन्याच्या महिन्याला 3000 रुपये पेन्शन देखील देण्याचा सरकार निर्णय घेतला आहे। त्यामुळे फार्मर आयडी कार्ड काढला असेल तर तुम्हाला डबल लाभ कसा मिळवायचा आहे नक्की बघा। शेतकरी बांधवांचा आजचा दिवस त्या ठिकाणी लॉटरी लागल्या खूप गोड असणार आहे, कारण आज पैशांचं वितरण सरकारच्या माध्यमातून करण्यासाठी 11,000 कोटी या ठिकाणी मंजूर केलेत। तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी अजून एक नवीन वर्षानिमित्त शेतकऱ्यांना गिफ्ट देण्याचं ठरवलंय, ते म्हणजे शेतकरी बांधवांना या ठिकाणी आता तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड असेल तर महिन्याच्या महिन्याला 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे। परंतु यावर तुमचा विश्वास नसेल, कारण शेतकरी बांधवांना खोट्या बातम्यांचा प्रसार त्या ठिकाणी जोरदार सुरू झाला आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांना या ठिकाणी पैसे आज मिळणार यावर विश्वास बसत नाही। परंतु ही बातमी जी आहे ती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी ठामपणे या ठिकाणी जाहीर केल्या। तुम्हाला 3000 रुपये जर फार्मर आयडी कार्डवर पाहिजे असेल आणि तुमच्या घरामध्ये जर पिवळं व केशरी रेशन कार्ड असेल तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण 1 जानेवारी 2026 पासून ज्या शेतकऱ्यांच्या घरामध्ये फार्मर आयडी कार्ड आहे आणि पिवळं व केशरी रेशन कार्ड आहे तर त्या शेतकरी बांधवांना या ठिकाणी 3000 रुपये पेन्शन देण्याचा सरकारचा निर्णय या ठिकाणी घेतला आहे। तर बघा, हा लाभ कसा मिळवायचा हे सांगणारच आहे, परंतु याआधी सरकारने लावलेल्या पुढच्या नियमानुसार कोणकोणते शेतकरी अपात्र होणार आहेत, पहिल्या टप्प्यामध्ये आज कोणाला पैसे मिळणार आहेत नक्की बघा। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी प्रॉब्लेम असा झाला होता की शेतकरी बांधव आता वाट बघून थकले होते। काही शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे पैसे मिळाले, काही शेतकरी वाट बघून थकले होते। यावेळी मुख्यमंत्री एकदा सभेला जात असताना शेतकऱ्यांनी काय केलं, मुख्यमंत्र्यांच्या ताप्याला म्हणजे गाडीला या ठिकाणी काळे झेंडे दाखवले आणि त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना थांबवून शेतकऱ्यांनी विचारलं, तुम्ही पहिल्या प्रश्नाचं उत्तर द्या, 31,628 कोटी रुपये मंजूर तर केलाय म्हणताय, परंतु शेतकऱ्यांना फक्त वाटच बघावी लागते आणि तुम्ही का पैसे सोडत नाही। यावरती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी स्पष्टपणे आता शेतकऱ्यांना सांगितलंय, काय व्हायलंय, निम्म्या शेतकऱ्यांनी केवायसी केल्या, निम्म्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली नाही आहे आणि ज्या निम्म्या शेतकऱ्यांनी केवायसी केल्या त्यामध्ये काय केले, त्यांनी गडबडीत चुकीच्या मार्गाने केवायसी केल्या। त्यामुळे फक्त याच प्रकारची केवायसी आता सरकारच्या माध्यमातून बरोबर धरली जाणार आहे। बाकीच्या शेतकऱ्यांची केवायसी बरोबर या ठिकाणी धरली जाणार नाही, कारण अनेक शेतकऱ्यांनी अपडेट आधार कार्ड न करता केवायसी केले आहे, त्यामुळे त्यांना अपात्र केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी सांगितले। परंतु आज उद्या परवा या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी तातडीने खवळून आदेश बँकांना दिलेत, बँका अजिबात बंद करू नका पैसे टाकल्याशिवाय, आणि त्यांच्या खात्यावरती अतिवृष्टीचे 15,000 रुपये आणि नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये तातडीने जमा करण्याची ऑर्डर स्वतः या ठिकाणी आता मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आता तुम्हाला या ठिकाणी सांगत आहे कोणकोणत्या बँकेमध्ये पैशांचं वितरण होणार आहे, कारण या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया अशा महत्त्वाच्या, तसेच पोस्ट ऑफिस या बँकामध्ये मोठा प्रॉब्लेम झाला आहे, कारण केवायसी शेतकऱ्यांनी करत असताना एक खूप मोठी चूक केल्या आणि म्हणूनच तुम्हाला पैशांचं वितरण होण्यासाठी लेट होत आहे। तर तुमच्या बँकेचं खातं महाराष्ट्र बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया किंवा पोस्टात असेल तर या बँकामधील शेतकऱ्यांनी काय काय कामे करायची आहेत हे सुद्धा महत्त्वाचं आहे। 2 मिनिटे सर्वांनी लक्ष देऊन बघायचं आहे। आता आपण सांगत आहे कोणत्या बँकेमध्ये पैसे सोडण्यात आलेत, त्यानंतर सांगत आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे सोडण्यात आलेत, त्यातच तुमची बँक जर स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया या ठिकाणी पोस्ट ऑफिस यापैकी कोणती एक बँक असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। आता तुम्ही हे जर काम केलं तर 24 तासांच्या आतमध्ये तुमच्या खात्यावरती अतिवृष्टीचे आणि नमूचे देखील पैसे जमा करण्यात येणार आहे। परंतु त्याआधी कोणत्या बँका चालणार आहेत हेच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। शेतकरी बांधवांनो, पहिल्या 2 बँका निवडण्यात आलेत, कोटक महिंद्रा बँक, ICICI बँक। त्यानंतर पुढची बँक सांगण्यात आल्या येस बँक आणि HDFC बँक। ह्या जरी बँका खाजगी जरी असतील तरी सुद्धा या बँकेच्या खात्यावरती लवकर पैशांचं वितरण होणार आहे। त्याचं कारण म्हणजे या बँकेतील अनेक शेतकरी बांधवांनी आता कर्ज घेतले आणि कर्ज उपलब्ध करून देत असल्यामुळे आता या बँकेमध्ये खाते खोलून हेच खातं आता अतिवृष्टी आणि नमो शेतकरी योजनेसाठी जोडले तर या बँकेमध्ये पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर सरकारी बँकांचा विचार केला, कॅनरा बँक, त्यानंतर आता बघा इंडियन बँक, बँक ऑफ बडोदा, पंजाब नॅशनल बँक। आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाची बँक पुढच्या निवडण्यात आलेत, त्या म्हणजे आता या बँकेमध्ये सर्वात पहिल्यांदा पैसे येणार आहेत। बघा, या बँका या ठिकाणी संस्थेच्या आहेत, जिल्हा मध्यवर्ती बँक, जिल्हा सहकारी बँक आणि भूविकास बँक। या बँकामध्ये ज्या शेतकऱ्यांनी खातं खोलले आणि त्यांचं आधार कार्डला बँकेचं खातं लिंक केलंय
तर या ठिकाणी आता तुम्हाला पैसे येणार आहेत। परंतु KYC प्रक्रिया तुम्ही कशी केल्या, तुमचं आधार कार्ड त्या ठिकाणी बँकेत घेऊन गेलाय का आणि त्या ठिकाणी OTP मोबाईलवरती सांगितलाय का। जर तुम्ही OTP वगैरे सांगून व्यवस्थित KYC केले असेल, म्हणजे आधार कार्ड बँकेच्या खात्याला जोडलं असेल, तर आज अतिवृष्टीचे 15,000 आणि या ठिकाणी नमो शेतकरी योजनेचे 2,000 रुपये या महत्त्वाच्या 14 ते 15 जिल्ह्यामध्ये आता शेतकऱ्यांच्या बांधवांच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। तर ते 14 ते 15 जिल्हे आता सांगण्यास सुरुवात करत आहे। आता सर्वांनी कान देऊन ऐकायचं आहे। शेतकरी बांधवांनो, या ठिकाणी बघा, आता या 15 जिल्हे जे सांगणार आहे, 12 ते 15 जिल्हे आहेत। तर यामधील तुमचा जिल्हा असणं गरजेचं आहे, कारण महत्त्वाचे फक्त 5 ते 6 जिल्हे या ठिकाणी निवडण्यात आलेत। यामध्ये परभणी जिल्ह्यातील आता जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत, आता या भागामध्ये परभणी जिल्ह्यात पैशांचं वितरण DBTच्या माध्यमातून आता करण्यात येणार आहे। त्यानंतर बीड जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे, या बीड जिल्ह्यामधील आष्टी, पाटोदा, बीड, गेवराई, माजलगाव, केज, आता हे जे तालुके निवडलेत या ठिकाणी शेतकरी बांधवांना लाभ भेटणार आहे। परंतु तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। तुमच्या बँकेचं खातं जर स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस असेल, तर महत्त्वाची कामे कोणती करायची ते तुम्हाला पुढे सांगणार आहे, तरच तुम्हाला पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे रत्नागिरी। या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, केड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, लांजा, राजापूर या भागामध्ये शेतकरी बांधवांना पीक विमा, अतिवृष्टी आणि नमोचे पैसे जमा येण्याची शक्यता आहे। त्यानंतर लातूर जिल्ह्यामध्ये कोणाला लाभ भेटणार आहे, औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर, देवणी, जळकोट या भागामध्ये लाभ मिळण्याची शक्यता आहे। त्यानंतर वर्धा जिल्ह्यातील कोणाला लाभ भेटणार आहे, आता समुद्रपूर, सेलू, वर्धा, कारंजा, हिंगणघाट, देवळी या भागामधील शेतकरी बांधवांना लाभ मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। यानंतर आता वाशिम जिल्हा, सातारा, सिंधुदुर्ग आणि हिंगोली या भागामध्ये आज या ठिकाणी लाभ मिळण्याची शक्यता आहे। तुम्हाला जर लाभ पाहिजे असेल तर तुमचा सुद्धा जिल्हा उद्या परवाच्या लिस्टमध्ये असू शकतो। बघा, या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया, पोस्ट ऑफिस या बँकेच्या खातेधारकांना आता सांगण्यात आले की तुम्ही या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं काम करायचं आहे, ते म्हणजे तुम्ही KYC प्रक्रिया व्यवस्थित केल्या का बघा। कारण याच बँकेमध्ये सर्वात जास्त खातेदार असल्याने अनेक खातेधारकांनी गडबडीत चुकीच्या मार्गाने KYC केल्या, त्यामुळे तुम्ही बँकेत जाऊन परत एकदा KYC बरोबर आहे का नक्की बघा। आधार कार्ड अपडेट करून या ठिकाणी KYC करा, अशा प्रकारची सूचना समोर आली आहे। त्यामुळे तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।